नमस्कार माझे मित्रमैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची व्हॅकन्सी निघालेली ह्या ठिकाणी. एक सर्व्हिसमॅनची ह्या कॉन्ट्रीब्युशन ऑफ द हेल्थ स्कीमची जी व्हॅकन्सी निघालेली आहे ह्या ठिकाणी. तर ECHS सेल्स म्हणजे सागर ह्या ठिकाणची व्हॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये ह्यांनी फोन नंबर पण दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे. त्यांच्या ईमेलवरती जाऊन आपल्याला हे आपण चेक करू शकतो. आणि त्यानंतर नाही का ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी इन्व्हाइट दिलेला आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये पॅरामेडिकल आणि नॉन पॅरामेडिकल स्टाफ ECHS म्हणजे हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतं असं सांगण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का 11 मंथचं यांचं पिरियड असणार आहे, म्हणजे 1 इयरचं रिन्युअलेबल असणार ह्याच्यामध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी सांगणार आहेत मॅक्झिमम एज किती आहे ते पण सांगणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये नाही का कोणते कोणते कॅन्डिडेट हे अप्लाय करू शकतं फॉर्म, तेही आता आपण बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. पूर्ण ह्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी अपॉइंटमेंट कोणाकोणाचे आहेत, मॅक्झिमम क्वालिफिकेशन किती, एज किती, व्हॅकन्सी किती, एक्सपिरियन्स किती पाहिजे आणि आपल्याला पेमेंटची रिक्वायरमेंट किती आहे ते पण सांगण्यात आलेलं आहे. तर ह्यानंतर आपल्याला या ठिकाणी नाही का नर्सिंग असिस्टंट म्हणून आहे आपली पोस्ट. या ठिकाणी GNM जे आहेत, ज्यांचं GNM झालं आहे ते अप्लाय करू शकता याच्यामध्ये. आणि त्यांना नाही का एज लिमिटेशन 56 इयर एवढी एज लिमिटेशन सांगितलेली एक व्हॅकन्सी आहे. मिनिमम ह्यांना 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. 36,500 इतका पेमेंट आहे ना. फार्मासिस्टवाल्यांना 10वी 12वी सायन्समध्ये झाली पाहिजे, डिप्लोमा कंप्लीट पाहिजे फार्मसीचा, फार्मसीचा पण. 56 एज लिमिटेशन आहे ज्यामध्ये एक व्हॅकन्सी. मिनिमम 3 इयर्स यांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे यांना पण 36,500 इतका पेमेंट आहे. त्यानंतर आपण बघणार आहे की नाही का सफाईवाले. तर त्यांना नाही का एज्युकेशनचं काही सांगण्यात आलेलं नाही ह्या ठिकाणी. 53 एज लिमिटेशन आहे, एक व्हॅकन्सी. मिनिमम त्यांना 5 इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे. 21,800 इतका पेमेंट आहे ना. फिमेल अटेंडन्समध्ये नाही का या ठिकाणी नाही का 53 ह्यांचं एज लिमिटेशन आहे, एक व्हॅकन्सी आहे. ह्यांना पण नाही का 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. तर 21,800 इतका ह्यांना पेमेंट असणार आहे. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघूयात आपल्याला जर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे त्याचे काही टर्म आणि कंडिशन्स त्यांनी सांगितलेले आहेत. आपण ते आता बघूया. त्याच्यामध्ये त्यांची वेबसाईट नाही का www.ech.government.in ही वेबसाईट आहे त्यांची. ह्या वेबसाईटवर तुम्हाला इन डिटेलमध्ये PDF भेटून जाईल. जर काही प्रॉब्लेम आला असेल, तुम्हाला PDF भेटत नसेल, तर त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ह्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. त्यानंतर ईमेलद्वारे पण तुम्ही मेसेज करू शकता त्यांना. ह्यांनी त्यांचे अप्लाय ही कंडिशन टर्म ही सांगितलेलं आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये नाही का लास्ट डेट सांगण्यात आलेली आहे की नाही का ॲप्लिकेशनची लास्ट डेट ह्याच्यामध्ये आहे की नाही का 31 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. तर त्याच्या आधीच आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन वगैरे आपलं करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूची डेट नाही का आपली जी एक्झाम फॉर्म सबमिट केली आपण ती 31 तारीख आहे, 31 सप्टेंबर. तर त्यानंतर नाही का 31 ऑगस्ट आहे एक्झामची, म्हणजे फॉर्म आपण सबमिट करायची डेट. त्यानंतर इंटरव्ह्यूची डेट नाही का त्यांनी सांगितलेली आहे 10 सप्टेंबरला ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये ते इन डिटेलमध्ये आपल्याला नाही का त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट असणार आहे, मार्कशीट असणार आहेत, वर्क एक्सपिरियन्स बघणार आहेत, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डिस्चार्ज बुक हे बघणार आहे ह्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित घेऊन जायचं आहे. मेडिकलचं आपलं फिटनेस सर्टिफिकेट पण त्यांना द्यायचं आहे त्या ठिकाणी. आणि ही नाही का ECHचे 10 दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे, आपले सर्टिफिकेट वगैरे सगळे सबमिट करून त्या ठिकाणी. तर ही आपली आजची व्हॅकन्सी होती ECHची. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.